तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावरील एका पुस्तकाचे शीर्षक शिवाजी कोण होता असे देऊन छत्रपती शिवाजी महाराज यांचा अपमान झाल्याचे प्रकरण सध्या संपूर्ण राज्यात गाजत आहे। या पुस्तकाचे शीर्षक बदलावे अशी जोरदार मागणी बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी लावून धरली आहे। त्यांच्या या मागणीचे समर्थन करण्यासाठी अकोट तालुक्यातील अकोली जहागीर येथील उपसरपंच पंकज ढेमरे यांच्या नेतृत्वात स्थानिक गावकऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचे पूजन करून आमदार संजय गायकवाड यांच्या फोटोचा दुग्धाभिषेक केला। छत्रपती शिवाजी महाराज हे अखंड हिंदुस्थानाचे दैवत आहेत आणि त्यांचा अपमान सहन केला जाणार नाही अशी प्रतिक्रिया पंकज ढेमरे व गावकऱ्यांनी दिली। या प्रसंगी मनीषाताई धर्मे, संगीताताई ढेमरे, सीमाताई खांडेकर, कमलाताई लाहोरे तसेच मारुती वाळके, अमोल खन्नाडे, रामकृष्ण कतोरे, दीपक गैधर, अरविंद गाळखे यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठी करिता प्रभाकर बोरकर, अकोट ग्रामीण। मी पंकज रमेशराव ढेमरे, उपसरपंच अकोली जहागीर आणि आम्ही सगळे अकोली जहागीर वासीय आज इथे एकत्र येण्याचं हे कारण आहे की आज आमचा राजा छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर जे एक अपमानास्पद पुस्तक लिहिलं गेलं आहे, त्या पुस्तकाचं शीर्षक दिलं गेलं आहे की शिवाजी कोण होता। या गोष्टीचा निषेध नोंदवण्यासाठी आणि आमचे मामा माननीय आमदार संजूभाऊ गायकवाड यांनी त्या विरोधात जे पाऊल उचललं आहे याचं समर्थन दाखवण्यासाठी आम्ही सगळे एकत्र झालेलो आहोत। आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की शिवाजी कोण होता असं म्हणण्याची हिंमत तरी कोणाची कशी होते या महाराष्ट्रात। आज शिवाजी महाराज म्हटलं तर या महाराष्ट्रातच नाही तर अखंड हिंदुस्थानातच दैवत आहे। कुणीही छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलताना किंवा लिहिताना खूप विचारपूर्वक त्यांचा आदर आणि सन्मानपूर्वकच लिहावं। जर कुणीही अशा प्रकारे छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर किंवा अनादर केला तर अखंड महाराष्ट्रातला मराठा हिंदू बांधव या गोष्टीला निषेध करणार आणि वेळोवेळी आपला विरोध व्यक्त करणार। त्यामुळे अशी हिंमत यापुढेही कोणी करू नये। धन्यवाद।